नमस्कार. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. ग्राहकांना ग्राहक असल्याची जाणीव करून द्या, म्हणजे तो आपल्या हक्कासाठी पेटून उठेल. हो मित्रांनो, हे जे वाक्य आहे ग्राहक राजा वर्तमानपत्राचे ध्येय आणि उद्दिष्टाचे वाक्य आहे. तर मित्रांनो, आज तुम्हाला ग्राहकांना म्हणजे ग्राहक असल्याची जाणीव देण्याकरता ही खास बातमी घेऊन येत आहे. 1 तारखेपासून म्हणजे 1 जुलै पासून रेल्वेचे भाडे वाढ होणार आहे. हो मित्रांनो, ही रेल्वेची भाडे वाढ फक्त 1 पैशाने भाडे वाढ होणार असून या संदर्भात ग्राहकांना आश्चर्य वाटत असेल की फक्त 1 पैशाने काय फरक पडतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या 1 पैशावरती रेल्वे प्रशासन तब्बल 990 करोड रुपये कमवणार आहे. हो मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार रेल्वे प्रशासन 990 कोटी रुपये या भाडेवाढीवरती कमावणार आहे. तर मित्रांनो, ग्राहक असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडनं तुम्हाला नेहमीच यात्री करून संबोधले जाते. यावर देखील तुमचे काय मत आहे? तुम्ही खरेच यात्री आहेत का ग्राहक आहेत? तसे बघितल्या गेल्यास तर कायद्याच्या नुसार तुम्ही ग्राहकच आहेत, कारण की वस्तू आणि सेवा पैशाने विकत घेणारी व्यक्ती आणि स्वतःला उपभोग करणारी व्यक्ती ही ग्राहक असते. तेव्हा रेल्वेचे तिकीट हे तुम्ही स्वतःसाठी विकत घेता व स्वतःसाठी उपभोग करता, म्हणजेच रेल्वेची सेवा तुम्ही विकत घेता. तर रेल्वे प्रशासनाकडनं म्हणजेच ग्राहकांना ज्याप्रमाणे कायद्यानुसार संरक्षण आहे, तसे प्रवाशांना कोणताही प्रकारचा कायदेशीर संरक्षण नाही किंवा प्रवासी कायदा देखील नाही. तेव्हा ग्राहकांनी या संदर्भात जागृत राहावे. त्याचप्रमाणे रेल्वेची ही जी भाडीवाढ झाली आहे, या भाडीवाढीवरती रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की रेल्वे प्रशासन या 990 करोड रुपयाचा रेल्वेचे पायाभूत सुविधा वाढवण्याकरिता करणार आहे. तेव्हा मित्रांनो, प्रश्न असा उपस्थित होत आहे की भारताला स्वतंत्र होऊन आजपर्यंत 75 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. तेव्हा आजपर्यंत रेल्वेने करोडो रुपये कमवले आहेत. तर या करोडो रुपयावरती मीडिया रिपोर्टनुसार रेल्वेमध्ये संपूर्ण भारतात रेल्वेच्या 13,000 गाड्या आहेत. तर रेल्वेच्या पायाभूत सुविधा जर रेल्वेने वाढवल्या आहेत, तर रेल्वेमध्ये गर्दी का होत आहे? रेल्वेमध्ये प्रवाशांना खराब प्रकारचे अन्न का मिळत आहे? रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षित का नाही आहेत? रेल्वेच्या प्रवासी सुरक्षित का नाही आहेत? रेल्वेमध्ये चोरी, मारामारी असे का गुन्हे घडतात? रेल्वेमध्ये लोकांना अजूनही सुखरूप नेणारी व्यवस्था जरी असली तरी देखील रेल्वेचे इतके अपघात का होत आहेत? त्यामुळे मित्रांनो, तुम्ही रेल्वेचे ग्राहक आहेत, तर तुम्ही ठरवा की रेल्वेने कशा प्रकारे आपल्या आमदनीतून ज्या रेल्वे ग्राहकांना सुविधा आणि सुरक्षा द्यावी आणि तुम्हाला देखील सुविधा आणि सुरक्षा हवी. या संदर्भात तुम्हाला तुमचे प्रश्न मांडायचे असतील खंबीरपणे, तर तुम्हाला ग्राहक रजाचा हा प्लॅटफॉर्म नेहमीच उपलब्ध आहे. धन्यवाद.